नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ॲडव्होकेट अनिल पवार, नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, सीईटी सेलची जी नोटीस नंबर 9 होती, ज्यामध्ये सीईटी सेलच्या वेबसाईटवर महाराष्ट्राचं जे शेड्यूल होतं एमबीबीएस आणि बीडीएसच्या अनुषंगाने, तर त्याचं जे शेड्यूल आलेलं होतं ते एक्सटेंडेड शेड्यूल जे होतं ते पुढील प्रमाणे होतं। आज 6/8/2025 ला स्टेट मेरिट लिस्ट पब्लिश होणार होती, परंतु अद्याप तो स्टेट मेरिट लिस्ट पब्लिश झालेली नाही। परंतु आज सीट मॅट्रिक्स जे आहे म्हणजे एमबीबीएस आणि बीडीएस या कॉलेजेसच्या अनुषंगाने जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, एमबीबीएसचे असतील, बीडीएसचे असतील, त्याचबरोबर अनएडेड किंवा ज्याला आपण प्रायव्हेट कॉलेजेस म्हणतो, असे संपूर्ण एमबीबीएस आणि बीडीएसच्या कॉलेजेसचं सीट मॅट्रिक्स हे सीईटी सेलने त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेलं आहे। एक्सटेंडेड शेड्यूल जे होतं त्याप्रमाणे एसएमएल लिस्ट आज यायला पाहिजे होती, परंतु अद्याप आलेली नाही। रात्री उशिरापर्यंत ते येण्याचे चान्सेस आहेत। आणि त्यानंतर ऑनलाईन फिलिंग प्रिफरन्स जे आहे ते 8/8/25 ते 11/8/25 असं शेड्यूल आहे। आणि डिक्लेरेशन जे आहे कॅप राऊंडचं म्हणजे सिलेक्शन लिस्टचं जे डिक्लेरेशन आहे ते 13/8/25 ला डिक्लेअर होणार आहे। आणि ते फक्त एमबीबीएस आणि बीडीएस या अनुषंगानेच पब्लिश होणार आहे। ते पब्लिश झाल्याच्या नंतर फिजिकल जॉईनिंग जे आहे ते 14/8/25 ते 22/8/25 या तारखेपर्यंत आहे। यामध्ये सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला कॉलेजला जाऊन संपूर्ण मूळ दस्तावेज हे घेऊन कॉलेजला ऍडमिशन करून घेणे आहे। परंतु या 14 ते 22च्या दरम्यान 15/8/25 आणि 16/8/25 हे 2 दिवस एक्सक्लूड केलेले आहेत, ते इन्क्लूड नाहीयेत। त्याच्यामुळे ते 2 दिवस तुमचे कमी होणार आहेत। त्याच्यामुळे संपूर्ण दस्तावेज घेऊन कॉलेजला जायचं आहे। आता दुसरी महत्वाची गोष्ट की आज सीट मॅट्रिक्स जे आहे ते संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजेस, एमबीबीएस आणि बीडीएसचे, त्याचबरोबर अनएडेड किंवा प्रायव्हेट कॉलेज ज्याला आपण म्हणतो, त्या अनुषंगाने सीट मॅट्रिक्स आलेला आहे। त्या सीट मॅट्रिक्स जर आपण पाहिलं तर आपल्या एक बाब निदर्शनास येईल की प्रत्येक कॅटेगरी म्हणजे महाराष्ट्रात ज्या कॅटेगरी आहेत, मग ते ओपन असतील, ईडब्ल्यूएस, एसईबीसी, त्याचबरोबर एसबीसी, व्हीजे, NT1, NT2, NT3, SC आणि ST यांचं जे शेड्यूल आहे, सीट मॅट्रिक्स जे आहे, या सीट मॅट्रिक्स प्रमाणे कोणत्या कॉलेजला, कोणत्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत, हे संपूर्ण माहिती या सीट मॅट्रिक्स मध्ये दिलेली आहे। या सीट मॅट्रिक्स वरून आपल्याला एक अंदाज येऊन जाईल की ऑल इंडिया कोट्याच्या एकूण जागा किती आहे। त्याचबरोबर 85% कोटा जो आहे, जो सीईटी सेलच्या माध्यमातून भरला जातो, त्या जागा किती आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीला किती जागा आहेत याचा एक अंदाज त्या ज्या कॅटेगरीनुसार सीट्स दिलेल्या आहेत त्याची जर टोटल पाहिली तर तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत याचा एक अंदाज येऊन जातो। आणि एसएमएल लिस्टमध्ये कॅटेगरीनुसार ज्या जागा येतात त्या जागेपर्यंत जर तुमचा एसएमएल रँक येत असेल तर निश्चित तुम्हाला 100% एमबीबीएस वा बीडीएस आपण ज्यासाठी चॉईस फिलिंग करता ती जागा आपल्याला मिळून जाईल, याची आपल्याला एक अंदाज बांधला जाऊ शकतो। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। ज्यांना ग्रुप फ्रीमध्ये व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनी त्या लिंकवर जाऊन फ्री व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता। याच प्रकारची माहिती व अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहावे म्हणून चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून या प्रकारचे अपडेट्स आपल्याला मिळत राहतील। धन्यवाद।